गडजेजुरीला हो गडजेजुरीला उदलिता भंडार सोन्यावानी देवाचा दरबार खंडेरायाचा सोन्यावानी देवाचा दरबार खंडेरायाचा सोन्यावानी देवाचा दरबार गडजेजुरीला गडजेजुरीला उदलिता भंडार सोन्यावानी देवाचा सदानंदाचा येकोट 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 मायसा झोपली नाहीस अजून? नाही. आज त्या बानूच्या वाड्यावर जागरण गोंधळ आहे म्हणे. हो, इथवर आवाज येत होता. तो आवाज अजूनही माझ्या कानात घुमतो आहे. आई, एक विचारू, हे असं किती दिवस चालणार आहे? कोणास ठाऊक. मायसा, आता असं म्हणून कसं चालेल? देव तिथे त्या बानूकडे गेले आहेत. गडावर मोठा यज्ञ सुरू होणार आहे. तेव्हा त्या ऋषीमुनींनी विचारलं तर काय सांगणार आहेस तू?
जे आहे ते सांगे नाही. दुसरं मी तरी काय करणार. अशी पराभूताची भाषा बोलू नकोस म्हाळसा. देवा, आम्हासनी लय बरं वाटलं बघा. मी म्हणलं असं म्हणून हे समजा झालं. बानू, बानू, काय झालं? काय नाही, विचार करत होते. पण कसला? आज हे वाडा माणसांनी भरून गेला होता. तुम्ही हता आहे ती हे कळल्यावर समजे तुमच्या दर्शनासाठी हता आले. अगं मग चांगलंच आहे की. का तुला आवडलं नाही होय? मला न आवडाय काय झालंय. पण काय? एवढी लोक हता आल्या ती हे माळसाताईसनी कळलं तर त्यासनी हे नाही आवडायचं हे पक्क. आई, खरंच कधी कधी मला असं वाटतं की या साऱ्यात मी पराभूत झाले आहे. नाही म्हाळसा, श्री खंडेराय इथे नसताना सक्षमपणे तू जेजुरीचा सांभाळ केलायस. साम्राज्ञी म्हणून प्रजेची काळजी घेतलीयस. तू पराभूत नाहीस. हो, मी ते केलं असे नाही, पण श्री खंडेरायांनी दुसरं लग्न केलं. त्याचं तुला दुःख आहे हे कळतंय मला म्हाळसा. तिला मी माझ्या संसारातून, ह्यांच्या आयुष्यातून किती काढण्याचा प्रयत्न केला आई, पण मला ते जमलंच नाही. ह्यातूनही मार्ग निघेल. तुला तो काढावाच लागेल. पण असं काय झालं आहे? कशाचं आई? श्री खंडेराय गडावर न येण्याचं कारण काय असावं? ते तर मलाही शोधायचं आहे आई. ते कारण कळाल्याशिवाय श्री खंडेरायांना गडावर आणणं कठीण आहे म्हाळसा. हो आई. काहीतरी कारण नक्कीच आहे, नक्कीच. आता काहीही झालं तरी मी ते कारण शोधून काढणंच. यो बघ आला रंग्या. ए आहे ते सरपण आणले बघ. बरं झालं. ते बानू कुठं आहे? ए अरे थांबा थांबा. काय पाहुणं कुठं? अहो कोण हवं तुम्हासनी? कोण नाही? हा आता कोण न ग? मग वाड्यात कशा पायी घुसलासा? ए गंगे, काय बोलतीस तू? हा? आता घरात आलेल्या माणसासनी असं विचारतात होय? आधी पाणी आणून दे. पाहुणे बसा 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 बसा. ए गंगे, पाणी आणखी दे. लय ऐकलं होतं या वाड्याबद्दल, आज बघाय गावलं. पर काम काय होतं? काम म्हणजे आपलं देव हात आहेत असं कळलं म्हणून शान आलोया. असं असं म्हणजे देवांचं दर्शन घ्यायला आलाय वय? असंच म्हणा की. कुठं आहेत देव? देव आहेत आतमध्ये. हात आहेत. या या. ए गंगे, पाणी देवायचं. काय पाहुणं आज हत कसं काय? नाही असंच. असं असंच म्हणजे देवाचं दर्शन घ्यायला आलंय बघा. हातच आहे ना देव? होय होय हाय. हातच आहे. बसा बसा.
पण हवं आहे ती तुम्हासनी? देवांचं दर्शन घ्यायचं होतं. वय का? देव आहेत पर ते ध्यान करतायत ते येत्या. आता वाट बघितली तर चालेल ना? आता का नाही चालणार? समद्यांचं आहे ती देव. भाईजी देवी, 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 मला तर सेवकाने सांगावा दिला होता का देवीने बोलवलं आहे म्हणून. माग देवी म्हणल्या होत्या का देवगडावर काल नाही हे हुडकून काढायचं आहे. त्याचं पुढं काय झालं हे तर विचारायचं नसेल देवीसनी, आणि तसं विचारलंच तर काय सांगावं. चौडप्पा, देवी, तुम्ही बोलवले सवय. चौडप्पा, मला तुमच्याकडे महत्वाचं काम आहे. जी. हे गडावर नाहीत ही गोष्ट आता लपून राहिलेली नाही, पण हे जरी गडावर नसले तरी राज्यकारभाराचे सर्व काम पूर्ण व्हायला हवे. देवी, तुम्ही सांगा काय करायचं आहे. तुम्ही नुसतं सांगा, समधी कामं पुरी होत्याल बघा. मला त्याची खात्री आहे चौडप्पा. राजवाड्यात आज कोणते महत्वाचे निर्णय घ्यायचे आहेत, कोणत्या योजना राबवायच्या आहेत, याविषयी विचार विनिमय आणि चर्चा होणार आहे हे सर्वांना सांगा. जी. आणि राजवाड्यात आज न्यायदानाचे देखील निर्णय घेतले जातील. जी, मी आता तसं सांगून ठेवतो बघा. हे गडावर नसले तरी राज्यकारभारात खंड पडणार नाही. आजपर्यंत जेजुरीत राज्यसभेत प्रजेसाठी निर्णय घेतले गेले आहेत आणि आताही तसंच होईल. आजा काय म्हणायचं रे समजा. तर मला काय ठावं काय झालंय ते. बानू, एक सांगू का? हं. हे काय साधं सुध काम नाही. मावशी, तुला म्हणायचं तरी काय आहे? म्हणजे यांचं काय बाई काम असणार म्हणून हे आले आहे. समजलं का? हे बानू, अगं तुला काय ठावं आहे ते आम्हाला तरी सांग की. अरे मला काय बी ठाव नाही. मला खरंच नाही ठाव हे समजे आज हात कशा पाय आलेत ते. अगं काय धडपडती आज? काय म्हणजे अजून लोक आले ती. अगं थांब, मी बी येते. कुणास ठाव कशा पाय सुंदे हात आल्या तिथे. कधी आलात? आत्ताच. चिंतेत दिसता आहात. होय देवी, कारणच तसं आहे. आधी देव बाणाईच्या वाड्यावर गेले, आता सगळे लोक बाणाईच्या वाड्यावर जात आहेत. परंतु श्री खंडेराय तिथे आहेत म्हटल्यावर हे स्वाभाविकच आहे. परंतु लोक तसेच त्यांचे न्यायदानाचे प्रश्न घेऊन तिथे जात आहेत. हे गंभीर आहे देवी. हे उचित नाही. आणि हे म्हाळसा देवींना माहीत आहे का? त्यांना समजायला फार अवधी लागणार नाही. त्यांचे अनेक गुप्तचर आहेत जे त्यांना वार्ता देत असतात. त्यांना हे लवकरात लवकर समजेल. श्री खंडेराय असं काही करतील असं मला वाटत नाही. त्यांना ठाऊक आहे की गडावरच्या सिंहासनाचं एक महत्त्व आहे आणि त्यांनी तो अधिकार म्हाळसा देवींना दिलेला आहे. लोकांच्या काही समस्या असतील किंवा
न्याय करण्याचा काही प्रश्न असेल तर लोकांवरच्या प्रेमापोटी ते निर्णय करतही असतील, परंतु श्री खंडेराय स्वतःहून असं काही करतील असं मला नाही वाटत. आजा, मला असं वाटतंय देवाचं दर्शन झाल्या बिगार ही माणसं काय हातनं हलायची नाहीत. वय की म्हणून काय देवासनी ध्यान सोडायला लावायचं वैर? आयात तसं नाही, पर सदानंदाचा एकट 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 एकट. देवा, तुमचं दर्शन झालं, भरून पावलं देवा. दुसरं आमासने काय बी नग. देवा याक सांगू काजी? सांग. नाही म्हणजे ही माणसं तुमचं दर्शन घ्यायला आल्यात ही खरं आहे, पर रंगा, हे सर्वजण केवळ माझ्या दर्शनासाठी इथे आले आहेत असं नाही, हेच तुला सांगायचंय ना? हा. वय देवा, मला बी असंच वाटलं होतं, पर कुणी बी काय बी बोल ना. पर आता तुम्ही आला हायसा तर तुमच्या मोहर तरी बोलत्याल. बानू, मला देखील जाणवलं आहे की ह्यांना काहीतरी मला सांगायचे आहे, ह्यांना काहीतरी हवं आहे. सांगा, तुम्हाला काय हवं आहे? देवा, हे खरं आहे की आम्ही तुमचं दर्शन घ्यायला आलोय, पण हे बी खरं आहे की नुसतं हेच कारण नाही. मग आमासने दाद हवी आहे जी. आता आलोय, आता तुम्हीच आमासने न्याय द्यायची. दाद? पर त्यासाठी तर गडावर जायला हो. परंतु आता असंच दिसतंय की न्यायदान बाणाईच्या वाड्यावर होतंय. तुम्ही काय करणार आहात? हा काय प्रश्न झाला देवी? म्हणजे न्यायदान होत असताना तुम्ही तिथं असणं अपेक्षित आहे. मग तुम्ही बानूच्या वाड्यावर जाणार आहात की इथेच गडावर थांबणार आहात? अर्थात मी गडावरच थांबेन. सगळेच खाली वाड्यावर गेले आणि त्यात मीही गेलो तर देवी एकट्या पडतील. त्यांच्या बाजूने कोणीच नाही असं त्यांना वाटेल आणि हे योग्य नव्हे. मला देखील असंच वाटतं. तुम्ही इथेच थांबावं. जर श्री म्हाळसा देवींनी असं विचारलं की ह्यावर काय उपाय आहे तर त्यावर काय करायचं हा मूळ प्रश्न आहे. तुम्ही हात पडू नये असं मला वाटतं. देवी, श्री म्हाळसा देवी समोर आल्यावर काय करायचं यावर आता निर्णय नाही घेता येणार. अरे आजा, आज पतूर मला हीच ठाव आहे का दाद मागण्यासाठी गडावर गेलं पाहिजे. अरे पर हिथं रंग्या, देव हाय हाता, काय ठरवायचं ते त्यासनी ठरवू दे. तू नका जास्त विचार करू. अगं तसं ए नाही. गप्पास, तू नका मला शहाणपणा शिकव. देवा, म्या काही चुकीचं बोलले असेल तर मला सांगा जी. नाही बाळ, चुकीचं नाही. तू तर योग्य तेच म्हणाली आहेस. न्यायदान आणि प्रजेच्या कल्याणासाठी राज्यकारभाराच्या दृष्टीने जो निर्णय घेतला जातो तो गडावरच घेतला जातो. देवा, आमासने ठावा आहे की दाद मागायला गडावरच गेलं पाहिजे. पर तुमचं इथं दर्शन झालं, भरून पावलं देवा. मग विचार केला गडावर कशा पाहिजे जायचं. आपलं देव आहेत हात, मग आपलं मागणं बी हातच मागूया की. आता समद्यासनी हे कसं सांगावं का तर घडावं. राजवाड्यामध्ये म्हाळसाताई आणि देव दोघं मिळून समद्यासनी न्याय देतात.